मी करंजाचा आहे. करंजा माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. करंजा आम्ही चालत जाऊ असतो. आता 101 व तुमचा वाढदिवस आहे. कसं वाटतं तुम्हाला? आजीशी मोठी पोरगी ही आहे. आणि आता दिवसभर काय करता? पोऱ्या एकच 5 पोरी 5 पोऱ्या एक आणि पोरी 5. तुमची आवडती पोरगी कुठली आहे? बाबा लवकर गेलं पण आईने सगळ्यांना 5 पिढ्या बघताय तुम्ही आईंच्या. लॉलीपॉप खातेस? बघा म्हणजे सगळं. आणि पिझ्झा फेवरेट. आनंदीला 7 वर्ष चालत 7 वर्ष चालत गेले. आई थोडी भांडते. कोणच्याशी भांडते? आमच्या दोघींशी. आम्हाला असं वाटतं का अजून एक 10-15 वर्ष आजीनी जगावं. सगळ्यांना मालिश केली पण मला हिने खाटोशी लोटला केली. 50ची किंवा 100ची नोट अजूनही माझ्या हातात ठेवते. आय लव्ह यू. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. माझ्यासोबत आहे ओमकार आणि रोहित. आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलाच असेल काय आईचा 101 वा वाढदिवस आहे. आईचं नाव नमू आहे. नमूबाई आईचं नाव आहे. तर त्याखाली तशीच नाव होती ना सर्व नमूबाई. तर नमूबाई आईचं नाव आहे. तर 101 वा वाढदिवस आहे. आणि आईला पण तिचा अनुभव विचारण्याचा प्रयत्न करूच. तर ती कॅमेरा फेस केला पाहिजे ना फक्त तिने. ठीक आहे. माझ्यासोबत आहे ओमकार, ज्याने आपल्याला ही व्हिडिओ करण्याची संधी दिली. काय म्हणशील आजीबद्दल? आजी खूप प्रेमळ आहे. अजून एवढं वय झालंय तरी सगळ्यांना ती एकदम व्यवस्थित ओळखते, आवाज देते, हाक मारते. जवळ गेलं त्या मायेने जवळ घेते. सर्व बड्डे सेलिब्रेशन आता आहे दुपारी, तर तो मी सर्व सोला दाखवणार आहे. तर बघूया कसा होतोय सेलिब्रेशन. आणि आईने जर आपल्याला तिचा अनुभव सांगितला तर भारीच होईल ना. 101 वर्षाचा अनुभव म्हणजे आपण बघा कुठल्याही देवलाची परंपरा आहे. 100 वर्षाची परंपरा आहे आमच्या देवलाची. या सोल्याची 100 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे ते सर्व आजीचा 101 वर्ष झाली तर आजीसला. म्हणजे सर्व सोला परंपरा तिने डोळ्याने तिच्या बघितल्या असतील, अनुभवल्या असतील या सर्व गोष्टी तिने. तर काय भारीच एक्सपिरियन्स असणार आहे हा व्हिडिओ शूट करण्याचा. तर धन्यवाद ओमकार. आणि माझ्यासोबत असणार रोहित, माझ्यासोबतच गाडीवरती आला. त्याचा फोटोशूट आहे ना आज, फोटोशूट असणार आहे. तर चला जाऊया आणि वाढदिवसाच्या आजीला खूप खूप शुभेच्छा पण देऊ. तर जाऊया, भेटूया आईला. मांडवाची बघायला फुल मजा. मांडवाची बघायला व्हिडिओ आवडतो तुला? घरा लावलेलं असते. अरे बाबा, मम्मीला नमस्कार सांग माझा. हे बघा असं फार्म हाऊस आहे, मोठाच्या मोठा आहे. स्विमिंग पूल पण तेवढाच मोठा आहे बघा. एरिया सुद्धा मोठे आहे. पार्किंगला पण भरपूर जागा आहे. 4 नंबर. सर्व वाढदिवसाची तयारी चालू आहे बघा. आतमध्ये बलून वगैरे डेकोरेशन केलं आहे. सर्व फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. अरे तुम्ही कशा आल्यात? आजी लागते माझी. आजी लागते बाबा. बाबा कुणाला झालाय? अरे बाबा बाबा बाबा. तुम्ही कसे काय? तुम्ही जाल तिथं मी भेटीन तुम्हाला. ए चिऊ हाय कर. हाय. पुन्हा बोलवा आम्हाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे ना. आई हे बघा आपला चॅनल आहे राज करंजाचा. मी करंजाचा आहे. करंजा माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. करंजा आम्ही चालत जाऊ असतो. चालत जायचं. पहिले मावऱ्या चालत जाऊ असतो. करंजाला मावऱ्याला यायचं. कधी जेवण चालत जाऊ असतो ना मावरा. करंजा आम्हाला माहिती आहे. काय तुला ते ठीक आहे. आता 101 व तुमचा वाढदिवस आहे. कसं वाटतं तुम्हाला? मला म्हणजे वाढदिवसाचं म्हणजे काय केक वीक कटिंग विटे काय नाही. पण आत्ताच्या पोरांच्या सगळ्या हौशी आहेत ना या. सगळ्या हौशी. आता आमच्या या 5 पोरी पाहिजे. मोठी पोरगी आई मोठी पोरगी या इकडे बसा. मोठी पोरगी मोठी आई. आता म्हणजे आता मला प्रश्न पडतोय की काय विचारू. ही आई आजीशी मोठी पोरगी ही आहे. मजा येते ब्लॉग करायला. आई नाव सांग. ताई ताई घरत.
ताई घरात मी पण घरात आहे मी पण घरात आहे. म्हणजे मी पण घरात आहे. झालो. आणि सेकंड नंबर दुसरा नंबर या सेकंड नंबर या सेकंड नंबर ना आहे नाव सांगा. माझं अहिल्याबाई अनंत ठाकूर. अजून थर्ड नंबर तिसरा नंबर मला बोलो 5 पिढ्या 5 पिढ्या माझ्या 2 मुली आहेत, 5 मुली मेन पहिले आत्ताची पोरं कशी मोबाईल बिबाईलवर असतात. पहिले तुमचा दिवस कसा असायचा? पहिला दिवस कसा जायचा? हो होता पहिले आमच्या राजात काय नव्हतं. काहीच मग दिवस कसा जायचा तुमचा? काय करायचं लग्नाच्या आधी? सगळं आपला शेती भाती करायची ना शेती बिती करायची स्टार्टिंगला. आणि शालीन नाही चालेल नाही साला आमच्या आजीच थोडी एक पहिलीला की कितवीला गेलती नंतर पल्लाली वाटतं. अजिबात आणि मग नंतर लग्नानंतर काय रुटीन असायचं तुमचा? दिवसभर काय करायचं? लगीन झाल्यावर मग सासरं हां सर्व घर सांभाळायचं. आणि आता दिवसभर काय करतो? आता काय नाही दिवस आपला अंग धुवला देवा पाया पडलो त्याच्या पाणी पिला दिवस बाकी तेवढं काम नाही का दिवसभर काम नाही. सकाळी उठताव की तिला माझ्या 2 नाक सुनास एक माझी मोठी सुनास माझ्या 3 सुनास मला काहीच काम नाही. काहीच काम नाही करत. सगळ्या 3 टाईम जेवण खावण सर्व सुखी परिवार आहे आपला. आणि आईशरममध्ये आहे. आणि तुमचा आवडता पदार्थ कुठला आहे? गोड नाही खावी तुम्ही जास्त? गोड खाता? जास्त असाच खाल्ला ते जास्त नाही. तुम्हाला जास्त खावायला काय आवडते? भाजी आवडते का मच्छी आवडते? भाजी जास्त आवडते तुम्हाला म्हणून बघा भाजी खा. भाजी जास्त मला ऑपरेशन केल्यावर मला मटण नाही खावायला सांगला. असं आहे काय? 2-3 असा म्हणून मटण काही नाही. मावरा खातं मावरा विरा खातं. बरोबर. सकाळी उठतस कितीला? सकाळी नाही या मोठी सुरू उठली ना सगळी घरभर करायला जुडली कामाला पाणी लाईल आई आण घरा 7 वाजता 7 वाजता उठतो आपला असं आराम एकदम आराम. मग ते सकाळचे आधी पोराच्या करून देईल टोपी बस काम नाही म्हणा अजिबात काहीच नाही. अख्खा दिवस बसून. आई तुमचं साधारण वय किती असेल? माझा तिला माहिती असेल किती येतो. मी शाळाही शिकलो. तुम्ही पण नाही? अरे बाबा मोठी नाही याना जमलाला. असं आहे काय? 4 पोरीला जमलाला. बाबा लवकर गेला ना. 10वी शिकली. दुसरी कखरी आहे बारकी. 70 वर्ष आहे माझं. माझा 80 पर्यंत गेला. केक सुद्धा आलेला आहे. 80 पर्यंत गेला का माझा? 70 बोलला. 10 वर्षाचा फरक असेल तुमच्यात? नाही 5 वर्षाचा म्हणजे 75 असेल. अगं घरवाले वारले ना तर पोऱ्या माझा पोरीची लग्न झाली 4वींची. पोऱ्या 9वीला होता आणि एक पोर 6वीला होते. तो वापस आमचं वारला. तशी मी दिवस काढले 2 पोरांना. सगळा काम धंदा करून काशी कुशी करून सगळं व्यवस्थित पोराची 10वी परत शिकली. तुम्हाला पोरी किती? पोऱ्या एकच 5 पोरी 5. तुमची आवडती पोरगी कुठली आहे? आता आवडती सगळ्याच आई. पण जीव जास्त पोरावर असेल. पोरावर म्हणजे पोरा आपल्याला बापूच्या केलं राम शब्द नाही का कधीच बोललेला नाही. नसूनच पण लगीन झाल्यापासून ना 3 पोरा झाली न सुनसला तरी सुनस पण माझी कधीच भांडली नाही. सर्व प्रेमाला आहे. अजून पर्याय तिसरा नंबर तुम्ही कशी गेली? नाव काय तुमचं? रमाबाई. आईची 3री मुलगी. कसं वाटतं आज? जवाईला बोलो. मस्त आमच्यापेक्षा मस्त आई आहे. तुम्हाला कसं वाटतं? छान. तुम्हाला आई अजून जवाईनी कसं आहे? अजून 2 आहेत. 4थी पोरगी कुठे आहे? मैत्रीण आठवते तुला कोण तुझी? मैत्रीण होती का नाही?
त्या होत्या पण त्या असं ज्याला त्यांची झाली सगळ्यांची लग्न त्या आम्ही 4-5 जणी मैत्रीण आम्ही होत्या. सगळे करत आहोत. हा हा, एकीचं नाव आठवते तुला? हा? नाव आठवतंय पण त्याचा 4 नंबर आयाला सर्वांचा आई हाक मारायला लागत, काही एकीला पण नाही. एकदम आलेले नाव काय आपलं? देवयानी खरं काय बोलायला? 1 वर्ष झाली. 101 वर तिचे नशीब चांगले आहेत म्हणून 5 पिढ्या बघितल्या तिने. तुमच्यासारख्या प्रेमल मुली भेटल्या तिला, तुम्हाला बघून ते सर्व आनंद आहे. सून चांगली भेटली ना, नासून चांगल्या भेटल्या, लेक चांगला भेटला. सर्व चांगले आहेत. चांगले म्हणून ती आपण घरातच चांगले आहोत. चांगले घर पुरी नाही काय करलू काय केली तरी सगळ्या हात आणता सगळे येतात. आपला एक अजून एक एकत्र आली परिवार. नाही. बरोबर आहे. ही सर्व सर्व शिकवण आईचीच असणार आहे. म्हणून म्हणजे जशी आई वडील आपल्याला घडवत असतात तशा पोरं घडत असतात. तर तेच आपल्याला कुठेतरी इथं नाती बघायला भेटतात सर्वजण. आणि म्हणून आज तुम्ही सर्व एकत्र येऊन आज 101 वाढदिवस बाबा लवकर गेलं पण आईने सगळ्यांना सांभाळलं. हा मी 6वीला होते. मी 6वीला होते. बाबाचं ॲक्सिडेंट झाला तेव्हा आईने आम्हाला भागलं आणि मला वाढवलं. 2 लहान लहान होते लहान होते. आम्ही सगळे गणेश विजय केले ना. आणि आता 5वा नंबर 5वा नंबर आला नाही. आणि आता जी पोरं आहेत म्हणजे आमच्यासारखी, त्यांना तू काय संदेश देशील? पण काय नाही बोलत पोराई नाचवीतच ना अजिबात नाही उतरले यांशी आहे त्यांशी आहे. आणि आता जी यंग पिढी आहे आमच्यासारखी, त्यांना तू काय संदेश देशील? खाऊन पिऊन सगळी मज्जा करा, आनंदात हा. राहा, सुखी राहा. बरोबर आहे. आणि भाजी जास्त खा. उपास असतात गुरुवार, तुझा उपास सांग मला. उपास कुठला कुठला असा? आमच्या आजीचं ना दंबर उपास असतात. सोमवार, गुरुवार, शनिवार उपास म्हणजे म्हणजे भाजी खातस तेव्हा भाजी. आणि 1 टाइम 2 टाइम असं काय तुझं? मग ती सकाळची भाकर खायची, भाकरची खावायची, 4 बिस्किटं खावायची, नावर करत जेवायची. म्हणजे हाय म्हणजे जेवण तुझं बंद नसते, तू खात असतेस. सांगते आवडी 8 भाकर हा, रात्रीच्या कमी. आवडी करा भात. ओके. ती जेवतात फोन केला सगळं आवडलं. हां कुकिंगला जातात हां. तिथे बसले ती खोपेली राहते, ती पडलेली राहते. अशी म्हणजे काय घरांची मजेशीर आठवण काय आहे तुझी? म्हणजे काय म्हणजे असे काय आनंदाचा क्षण काय बोल? आठवण म्हणजे आता ही घरांची काय साहेबा नोकरी दिल्यापासून तर समजावा मी आपली असं दिवस काढले. हां. आता ती लगीन झाल्यापासून समजावा मी पोरागिरा झाली तशी सगळा विसर. बरोबर आहे. मग तशी सगळं आनंद आहे. म्हणजे तवशी सर्व नातवंद नाही नातूंना खेळवाचून करीव जेवाचून हां. स्वप्नेल त्यांना एक नातीस आहे 3 पोरा त्यांना आपला खेळवा सर्वांना सोबत. आणि आता सर्व हा परिवार आपला जमला आहे तर तुला कसं वाटतं? सर्व एकत्र येत आज सगळी एकत्र. कसं वाटतं तुला? कसं वाटतं म्हणजे आनंद आहे. आनंद आहे. आणि अजून आपल्याला भरपूर बर्थडे वाढदिवस करायचा आहे तो अजून अजून सासरचे म्हणजे पहिले सासर दिवस काढले तर हो की जेव्हा आम्ही 14 जावं एके ठिकाणी कधीच बांधले नाही. ते दिवस तिघं माझं घरवाले 14 जण सासू सासरा तिघी म्हणतात अगं आमचं परिवार मोठा होता तुमचा. मोठा होता. आणि तुझा म्हणजे लहानपणीचा घर कुठं जन्म कुठला? माझं लगीन लहानपणी मी लहान होतो 12 वर्षात माझं लगीन झालं. 12 वर्ष. पहिले लहान 12 वर्षात लग्न झालं. पहिले बारकेपणीच व्हायचे बारकेच लग्न. होते. मग तुझं गाव कुठला म्हणजे जन्म? ते बामणडोर. बामणडोंगरी. आणि नंतर मग तू माझं नाव या बामणडोंगरीने मला दिली चिरल्याला. चिरलेला दिली तुला. बरोबर. ते लगीन 12 वर्षातच लग्न झालं. बरोबर आहे. मग लग्न झाल्यापासून सुद्धाला ते कळस असं आहे. बरोबर. आणि होऊन जाते. आणि एकदा संसारानं व्यस्त झालो काय मग तो व्यस्तच व्हायला होते ना. नाव काय तुझं? त्रिशा प्रसाद घरत. अरे बाबा घरात घरात मग आम्ही पण घरात. आपले व्हिडिओ बघतोस? हा कसे वाटतात व्हिडिओ? छान आणि आता आजीचा 101वा बर्थडे म्हणजे तर तुला कसं वाटतंय? छान आईला विश कर. केलं मी नाही. केलंस तू? आईचा आशीर्वाद घेतलास?
घेतला मोठ्यांचा आशीर्वाद कधी पण घ्यायचा, पुढे जाम फायदेशीर पडतंय. पाया पडले नाही पाय पडलीस काय? हो बघा किती क्यूट आहे ती, पाया पडली. सोबत आपल्या आईचा एक कुलता एक आईचा एक कुलता एक मुलगा. तर कसं वाटायचं आईचा 101 वाढदिवस आहे? खूप छान होतं आहे. म्हणजे सर्व कुटुंब सगळे एक आहेत आमचे. बरं वाटते. बरं वाटतं. आणि आईला काय शुभेच्छा द्याल? आईला शुभेच्छा इतक्या देईन की मला चांगले एक घर होणे. सगळा केला आहे आई, सगळा आनंद आहे सगळा. आईबद्दल काय सांगाल? आईबद्दल काय सांगणार, म्हणजे तिचं सगळं आजारपण हे ते माझं कर्तव्य मी इतकं याचं केलं, तिला पोषण सुखी ठेवून एकुलते एक सुनबाई ना. कसं वाटतंय आईंचा 101 वाढदिवस आहे? खूप आनंद होतो. काय सांगाल आईंविषयी? थोडं वरती घ्या, थोडं वरती. काय अजून बोल. अचानक काय बोलायचं ते समजत नाही. खूप चांगलं आहे. म्हणजे एवढ्या वर्षांचं दोघींचं पटलं. कधी बोलणं बंद नाही, कधी काहीच नाही. भांडण नाही दोघींचं कधीच नाही. एवढे आता 40 वर्ष माझ्या लग्नात झालीत ना, आज मी आईप्रमाणे माझ्या. आईंच्या मुली सुद्धा स्वभाव त्यांचा तसाच आहे जसा तुम्हाला ते तसाच वाढवलं. हो. ठीक आहे. काय सांग, काय शुभेच्छा द्यायला आईला? काय खूप आनंदात राहू, अजूनपर्यंत जाऊ. 110 115 वर्ष तरी काढावीत अजून. तुम्ही असे सर्व पुरुष आहात बघून ती 100% अजून जाम काय अजून आपल्यासोबत असणार आहे. काय नको सगळं आहे म्हणलेला. आम्हाला पण दोघांनी पाच बहिणी आम्हाला बनशिनाचं आणखी एक आले नाही, तिचे मिस्टर आधार आहेत त्याच्यामुळे ते एक आले नाही. हां तुम्ही सर्वांना सांभाळून आहात. हो, सगळ्यांना भाची असणार भाचा असणार सगळ्यांना सगळं बोलायचं म्हणजे मला सांभाळून आम्हाला पण सगळे सांभाळतात. सगळे चांगले आहेत, मान देतात आम्हाला सगळे. बहिणींची साथ पण असते हो. आपल्याला. मला 2 मोठ्या ते तर झालेत. बहिणी हो. आहेत, त्या देखील मला सांभाळत असतात. हो. आणि काय कुठं आपलं चुकलं आम्हाला तर साथ आपल्याला देतात, सगळेजण सांभाळून साथ घेत देतात. असतात. सगळे हो, सगळे साथ देतात. सगळ्याच. हां, सगळ्या बहीण भाऊ माझे सगळे नंदा वगैरे सगळं. म्हणजे असं हे नाही की बाबा ते माझे माहेरचे आहेत की सासरचे आहेत त्यांना नको मान द्यायला, तसं काहीच नाही आहे. सगळे चांगले आहेत. ठीक आहे. मामा मामीला भाचे पण खूप मान. हां हॅपी फॅमिली. हो, हॅपी फॅमिली. माझे कुटुंब दाखव किती मोठं आहे. हो. 5 पिढ्यानं एक फेर सगळं. 5 पिढ्यांचा घ्या आधी. मी त्यानं राहील 5 पिढ्या. 5 पिढ्या. पाचवी पिढी कुठं आहे? हां, येतात. हां, या. माझ्या 5वी पिढी. या आता 5वी पिढी त्यांना येऊ दे. 101 आईचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला समजलंच असेल का नातेवाईक किती आहेत. आता ही 5वी पिढी तुम्हाला दाखवत आहेत आणि मी स्वतः कन्फ्यूज होते. 5 पिढ्या बघताय तुम्ही आईंच्या. नाव सांगा पटापट आपल्याला. नाव काय तुझा? आयुषी. काय सांगशील आईचं 101 बर्थडे आहे, काय शुभेच्छा देशील आईला? आशीर्वाद घेतलास? विश करायला हॅपी बर्थडे आहे बोल. हॅपी बर्थडे आहे बोल. हॅपी बर्थडे. आता 4थी पिढीवर जाऊया. किती पिढ्या आहेत बघा. प्रतिज्ञा नितीन पाटील. काय शुभेच्छा द्याल 101 बर्थडे? आजी, मला असं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न सुद्धा आजीने बघावं. अरे बाबा, जसं माझं तिने लग्न बघितलं. हो, सर्व असे खुश राहाल ना. कारण की आजी आतापर्यंत एवढी ठणठणीत आहे ते फक्त आईमुळे आणि मामींमुळे. कारण की त्या सगळं करतात तिचं, अजिबात कुठली कंप्लेंट न करता. आणि आजी पण आमची खूप चांगली आहे. अजूनपर्यंत एवढं वय झालं तरी कोणाची नावं अशी विसरत नाहीये. सगळ्यांना बरोबर आठवणीत सगळ्यांच्या आठवणी काढत असते. आणि आई सर्वांना एकत्र घेऊन सुद्धा आहे, सर्वांना सोबत एकत्र आहे. म्हणून आज तुम्ही सर्व खुश पण आहात. आणि बघायला गेलं तर आईची तब्येत अशी तणतणीत तब्येत तुमच्यामुळे म्हणजे आई आणि बाबांमुळे. कारण की त्या करतात दोघं जण. पण ते मला सांगायला मागत नाही. ते स्वतःचा मोठेपणा सांगणार नाही. त्यांचा स्वभावच नाही आहे का ते आपला मोठेपणा सांगतात. आता मामा आणि मामीने आमचं कुटुंब जोडून ठेवलंय. बरोबर. आजीचा 101 म्हणजे वाढदिवस येण्याचं कारण पण मामा आणि मामीच आहे. कारण त्यांची काळजी, आजीची काळजी मामा आणि मामीने घेतली ना, त्याच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला भेटतो. तुमचं नाव काय? जयश्री. 3री पिढी. हो. काय सांगाल? शुभेच्छा काय? शुभेच्छा तर आतापर्यंत ती अशी व्यवस्थित राहिली ना
तर ती अशीच राहू दे, म्हणजे कोणाला त्रास नको तिचा. अजूनपर्यंत तिने त्रास नाही दिला, तशीच तिचं पुढचं आयुष्य पण तसंच. आणि बघायला गेलं तर कुटुंब जर खुश असेल, कुटुंब एकत्र असेल तर म्हणजे एक वेगळी मजा पण येते. हो हो, हॅपी फॅमिली आहेच आमची. कारण आमची मामी पण तशी सासर माहेर करत नाही ना, आम्हाला सर्वांना एकत्रच असं मान देते. जेवढ्या माहेरच्यांना देते तेवढ्याच सासरच्यांना पण देते. तिचे भाच्या सर्व एकत्र जोडून तिने ठेवलेलं आहे. आणि तेच कुठेतरी तुमच्यात दिसून येते सर्व नाते जोडण्याची. तर आता दुसऱ्या पिढीकडे जाऊया. आता दुसरी पिढी काय सांगणार? काय सांगाल? काय सांगणार? आमचा भाऊजही चांगली आहे, आम्हाला साथ देतो आणि आम्हाला त्याच्यापासून काही हे नाही. अगदी सुखा आणि हवा आनंदात. आता पण सुनबेनकडे जाऊया. तुमची तारीफ सर्व करतात, तुम्ही सर्व नातेवाईक एकत्र जोडून ठेवलेत, काय सांगाल? आणि आता हे सर्वजण जमलीत, त्यांना काय सांगाल? त्यांच्याविषयी बोला. आल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद, आईंच्या बड्डेला आल्याबद्दल. आणि सगळ्यांनी असंच प्रेम राहू दे आणि असेच जोडून नाते एकत्र येऊ दे सगळे. ठीक आहे, कोणी राग रुसवा धरून नाही. हो. आणि तुम्ही काय बोलात? यांना सर्वांना आले सर्व त्यांना मी माझं सर्व कुटुंब आहे, सर्व आल्याबद्दल त्याचा धन्यवाद म्हणतो. आणि असंच प्रेम माझ्यावर राहू दे, हीच इच्छा. आता त्यांना कुंदन, तेजू आणि स्वप्नी तिघांना बोला. ताई आहे आपल्या समोर. ताई, नाव सांग आपला. माझं नाव तेजश्री निकेतन कडू, मी कराडला राहते. ही माझी आजी आहे. हां, माझ्या वडिलांची आई. तर आज आजीचा बर्थडे आहे, 101वा. तर कसं वाटतं तुला? खूपच मस्त. आणि ती आमचा एक आधारस्तंभ आहे घरामधलं. तिच्या भरोश्यावर आम्ही अजूनही घर सोडून जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, ती ताई सजून नटून आले, याच्यावरून समजू शकता की किती त्यांना उत्साह आहे या वाढदिवसाचा. आनंदच आहे ना, आनंद आहे. आणि या माझ्या वहिनी नाथसून, म्हणजे आयोची नाथसून बाबा मी कन्फ्यूज होऊन जाते. मुलगी आजीची नात आणि ही माझी मुलगी. नाव काय? जिया नाव आहे हिचा. सई, मस्त नाव आहे. ही छोटी नाव काय तुझं? असले. आईला विश केलास तू? आईचा आशीर्वाद घेतलास? लिपस्टिक लावून आले वाढदिवसाला तुझे. तुला सगळं नाव पाठ आहेत वाटतं तुला? सगळी पाठ आहेत नाव बिव तुला? आयोच्या 2 हातांचं ऑपरेशन झालेलं आहे, 2 पायांचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि आता गणपतीमध्ये पडलेली तेव्हा पण 3 हाडं मोडलेली, तरी ती चालायला काहीतरी बॅग आणायला बिना याच्याने गेली. चालत गेली. 92व्या वर्षी एंजिओग्राफी झाली तिची. डोळे, नाक, कान, घसा सगळे ऑपरेशन होऊन ठणठणीत आहे. भाजी जमत नाही तिला. भाजी जास्त जमत नाही, फक्त उपाशी. आजीच म्हणजे आम्हाला सांगितलंस तुम्ही भाजी खाते मी जास्त. आजीला मच्छी आवडते जास्त. मच्छी आवडते म्हणजे बघा, भाजी बिजी खाऊ नका, फक्त मच्छी खा. आणि सोमवार, गुरुवार, शनिवार कमी जेवायचं. आणि चायनीज आजी पोरांना बंद करायला सांग. चायनीज जाम खातान पोरा. तिलाच बिर्याणी भरपूर आवडते. चायनीज आवडतं, लॉलीपॉप वगैरे आवडतं तिला. लॉलीपॉप खातेस? पिझ्झा म्हणजे सगळं. आणि पिझ्झा फेवरेट. डॉक्टर खोटा बोलतात, चायनीज खाऊ नका. थोडाफार खाल्ला पाहिजे, थोडं सर्व. पिझ्झा, पावभाजी आवडते. बरोबर आहे. म्हणजे आम्ही पण ते शिकतो तिच्याकडून का फास्ट फूड का आणि मस्त जगा. आई बोलले सर्वांना खाऊन पिऊन मजा ना, काय टेन्शन घेऊ नका. बरोबर नाही? टेन्शन घेऊन काय होणार आहे? तिने वाऱ्या पण केलेल्या आहेत. वाऱ्या पण केलेल्या वारे केलेले? आनंदीला 7 वर्ष चालत 7 वर्ष चालत गेले. 7 वर्ष चालत दिंडीपाठी. सगळे मग काशीला विमानात विमानात नेली. हो काय? मजा आहे. विमानात नेली. नाती, 2 नातूस आणि सुनस नपोरी आली. आम्ही 5 जण. काशी आपण केले तिने तेव्हा, कावड्या घेऊन जायचं.
अजून काय केलं साहेब मला सांगितलंच नाही मग आणि एक जण एक येऊन सांगताय सांगायचं काय पंढरपूर 2-3 केलं साईबाबा शिर्डी बिर्डी सगळं देव केलं आता काय फिरलीस पण भरपूर शिर्डीला नाशिकला सगळे करत आणि ती पण औषध निघते नाही ती पण औषधी मध्ये निघते फिरायला नाहीतर मग रागवते नाही नेली का सगळी औषध आधीच औषध सगळी औषध सांगितलं तुला स्वप्नील दादा बोल सांग एकदम मस्त आम्ही कधीपासून करायचं ठरवलेलं हा आज क्षण आला 100 वा केलेला ऍक्च्युली 100 वाच करायचा होता हा पण काही कारणास्तव आम्हाला जमलं म्हणजे 101 वा केला 101 वा केला बरोबर नाही तर मी 100 वेळा पण आलो असतो दादा जाऊन जाऊया तू पण आयो बोलतोस आयो बद्दल काय सांगशील आयोचा स्वभाव बद्दल काय आयोचा स्वभाव म्हणजे आयोला आमचे सगळ्यात जास्त चिंता कोण कुठे बाहेर गेला तो कधी येईल काय येईल अशी तिला चिंता असते नेहमी सगळ्यांची असा तिचा स्वभाव आहे आणि सर्व ज्येष्ठांना आपल्या नातवांना जे सर्वांना काळजी असतेच माझ्या आजीच पण कुठं बाहेर दिले बघ दोरा दिल्यान घालायला आता दोरा दिल्यान घालायला आम्ही तसं बाबा जर कुठे गेलं अजून नाही आले एवढी चिंता असते तिला आयो तुला हक्क काय मारते ठीक आहे आता चिमुकलीकडे जाऊया आहे बघ वाढदिवसासाठी कशी नटून आले मग मला नवारी साडी कधीपासून घालायची होती बर्थडे साठी मी बोलते की कधी करायचा बर्थडे आयोचा लवकर करा अरे बर्थडेच्या दिवशी बर्थडे करूया बर्थडेच्या दिवशीचा आधीच करायला पाहिजे होता मजा आली असती सॅटर्डेला बर्थडे केला असतं तर संडेला पण आपण तिथे वस्तीला राहिलो असतो बघा सर्व हौशी आहेत आणि बघा सर्व नटून सजून आल्यात मी आता बघतोय यांना सर्वांना आवड आहे बघा बर्थडे झाल्यावर धमाल करणार आहेत आणि परिवार बघा किती मोठा आहे आता याने सर्व नाती दाखवायला गेलो तर मला वाटतं 5-6 ब्लॉक करायला लागतील मला इकडे बघा आणि बाहेर जे पुरुष मंडळी बसले ती वेगळी आहे ही फक्त महिला मंडळ आहे नाही म्हणजे जे आपले बघा म्हणजे यो फक्त अर्धा परिवार इकडे अर्धा पण अर्ध्यापेक्षा कमी परिवार इकडे आहे अजून कोण राहिलाय तर सांगा या सगळ्या नाते आहेत हा मुलींच्या मुली ही एक मुली आकाशी तिकडे पाठीमागे सगळ्या मुलींच्या मुली सर्व या आजीने आमच्या हो भेटलो सर्वांना भेटलो तुम्ही लेट आलात तुला काय बोलायचं आहे बोल खूप खुश आहे खूप काय अजून आई बद्दल काय सांगशील आजी बद्दल आयो खूप चांगली आहे आयो सर्व आईला आणि अजून काय आयो थोडी भांडते कोणच्याशी भांडते आमच्या दोघींशी तो भांडण नसतंय तो प्रेम असतं तो प्रेमाने भांडते आहे मग अजून कोण नाती मुलं बिलं राहिलीत अरे बाबा खूप मोठा परिवार आहे घरत परिवार आहे मी पण तुमच्यातलाच आहे राजदीप घरत माझं नाव करंजा चॅनलचं नाव राज करंजाचं बहुतेकांना वाटतं मी माझं आडनाव करंजेकर आहे पण नाही माझं नाव राजदीप घरत आहे मी कुटुंबातलं मी पण नातलं लागू आपण आहे करंजाला यावाचीच ना रिलेशन मध्येच आहोत आम्ही सर्व बघ कसा आलो बर्थडेला तुझे आलो ना कुठनं आलं कनेक्शन आलं ना आलो का नाही वाढदिवसाला असं असतं कुटुंब आहे आणि सर्व एकत्र परिवार करून ठेवलाय आणि तोच आनंद तुम्हाला सर्वांच्या चेहऱ्यावर दिसतोय सर्व एकत्र आहेत आणि आता सर्व मला वाटते केकची वाट बघतायत का मला समजत नाही बघा सर्वांचे डोले केकवर आहेत अजून कोण एक तासाचा व्लॉग होऊ शकतो बघायला तयार राहा होईल 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 एवढी मेकअप आर्टिस्ट आहे ना काय नाक नाही मेकअप आर्टिस्ट नाही करायला पंती बघा नातेवाईक बघ किती मोठे आहेत
नाती बघ किती मोठे, ताईलाच नव्हतं माहिती. काय काय कुठला नाता आहे हो? पंती. बाबा पंती मेकअप आर्टिस्ट. बरोबर आहे. पण दादा काय बोलताय नको, आजीच आमची अशीच भारी दिसते काय? एवढी भारी दिसते बोलल्यावर बरोबर आहे. काय मेकअपची गरज आहे का? संतूर मॉमला पाटील टाकेल बोलतायत. सर्वात मोठा नातू कुठला? हा मोठा. पहिले ठरवा कोण मोठा. 12 दिवसांनी मोठा. हा किती दिवसांनी? 12 दिवसांनी मोठा नातू. हा मोठा. आयव सांगते. मग दादाचा मान पहिला. तू सुरुवात कर. अरे घे. नाही मोठ्याचा मान पहिले. बरोबर आहे. मोठ्यांजवळ द्या. काय सांगाल आयव बद्दल? कोण पडला? तो बघून तू सांगशील ना पडलेला? नाही सगळा चांगला नाही. आता तुझा सगळा सांगतो. काय सांगाल आयव बद्दल? आयोबद्दल सांगायला थोडं कमी आहे, कारण सर्वात जास्त माझं बालपण आणि आतापर्यंत आयुष्य माझ्या आयो बद्दल सांगतायत ऐका. आयोबद्दल सांगायचं एवढं कमी आहे, कारण सर्वात जास्त माझा बालपण आणि आत्तापर्यंत आयुष्य किंवा माझ्या मुलांचं आयुष्य सर्वात जास्त आजीजवळ गेलं आहे. आणि एवढी वर्ष म्हणजे 101 वर्ष वाढदिवसाचा आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतोय. अजून म्हणजे आम्हाला असं वाटतं की अजून एक 10-15 वर्ष आजीनी जगावं. माझ्या मुलीचं आहे बघ, सगळ्यांची इच्छा आहे. 10 वर्ष नाही 200 वर्ष. तुमच्या पोरांची अजून तुमच्या पोरांची लग्न बघायची. बरोबर आहे. क्यूट आहे. नाव काय तुझा? जिया नाव आहे तिचा. खूप मस्ती करते. आता सेकंड नंबर काय बोलाल आयो बद्दल? आमची आयो आमच्या हिशोबाने तरी भाग्यवान आहे, कारण तिला 5 मुली 1 मुलगा, त्यांची पोरं जावय नातवंड आणि पतवंड खापरपंतूपर्यंत तिला बघायला मिळाला. आणि अजून ती सुदृढ आहे तब्येतीने पण, किंवा बरोबर माणसं ओळखते. आणि तिने याच्या पुढं अजून 100 वर्ष काढावी अशी माझी इच्छा आहे. सर्वांची इच्छा आहे. सर्वांची इच्छा. आयो दादाकडे जाऊया. दादा नाव सांग. माझं नाव धीरज घरत आणि मी आमचे आयो बोलला तर एकदम भारी. आम्ही सर्वात छोटे मुलीचे मुलं, तर आम्हाला लाड जास्त आयोचा मिळाला आहे. आणि आयो कधी आमच्यावर वरडली पण नाही. एकदम हसत खेळत, काय मस्ती केली तरी एकदम हसत खेळत मजेशीर. आणि आयो तुला धीरजच बोलते काय प्रेमाने? धीरज म्हणजे सर्वांची नावं आयला पाठ पण आहेत मला वाटतंय ना. सर्व नाव पाठ आहेत आयला वाटतं. किती दिवसांनी जातो ती मोजून होते दिवस, एवढे दिवस हा आला नाही. आणि आता जे तुम्ही सर्व एकेकाला गोला करून बोलवलंय ना, ती तिचीच फरमाईश होती की याला बोलव, यो नाही राहिला पाहिजे, यो याला बोलव. तिचाच होता सर्व काय. तिने सर्वांना एकेकाला गोला करून बोलून सर्वांची आठवण. आणि म्हणून तुम्ही आज सर्व एकत्र आहात. आणि ही सर्व शिकवण पण तिचीच आहे. तर आता दिवस पाटील. आमच्या आयुष्यामध्ये सांगायचं, आयुष्य स्वभाव एकदम शांत आनंदी आणि सर्व नातेवाईकांना तिची आवड आहे. आणि स्वभाव आनंदी बोलल्यावर तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती बघून समजत आहे. हे बघा आनंदी, नुसता आनंदी. सर्व आनंदी आहेत, खुश आहेत, एकत्र आहेत. नाव तन्मय घरत. मी सगळ्यात छोटा नातू आहे आयोचा. आयोचा म्हणजे अशी एवढी प्रेमळ आहे ना, कधी पण भेटायला गेलो किंवा मी आयो आली ना तरी अशी गपचूप 50ची किंवा 100ची नोट अजूनही माझ्या हातात ठेवते. भांडणा लावलीस. यो बघा, ये सगळ्यांचे बाबतीत होत असेल, पण बोलायला कोण नाही बघा. तो एकटा आहे, तो बोलला. माझा नाही, आयोचा माझ्यावर खूप जीव आहे ना. आयोचा माझा पण आयोवर जाम जीव आहे, जाम प्रेमळ आहे. आयो आय लव्ह यू.
लव यू टू बोल आहे. आय लव्ह यू टू बोल. आय लव्ह यू टू. लव्ह यू टू बोल. आय लव्ह यू टू. चला ओके केक कट करून घेऊया. ए शांतरा. नातूंची पोरं आहेत. आमची आयव, आता मी थोडक्यात ती माहिती सांगितली, पण आमची आयव हिने जेवढे आम्ही नातवंड आहोत ना, यांना आपण लहान असताना मळणे आंघोळ करणे ही सगळ्यांना मालिश केली, पण मला हिने खाटवशी लोटलाय केली. मी 2 दिवसाचा होतो. झाला रातचे दिवसाचे ना, ते सिस्टरनी खाली ठेवलं. आम्ही झोपलो होतो ना, ती सिस्टर आली. हे झोपल्यावर काय तुमचा बाल खाली पडला. खाली पडेल का तो का उभा होते खाली पडायला चालता. पण जर ती सांगते का हॅलो सिस्टरनी जर मला तिने खाली ठेवलाय, कशावरनं मला बदलवला नसेल, मग अरे लक्ष ठेवायला का नव्हतं. दुःख नाही. आम्ही उलट सर्वात सुखी आहोत. आम्ही या कुटुंबामध्ये जन्माला येऊन खरोखर आम्ही सुखी आहोत. अरे बघ टाल्या. नाती नाती सर्वात मोठी नात. आई नाव सांगा. अनिता आत्माराम घरत. अनिता आत्माराम घरत. काय बोलाल आईव बद्दल? आजी माझी खूप चांगली आहे आणि तिचं सगळ्यात श्रेय मामा मम्मीला जातं. त्यांनी खूप चांगली सांभाळली तिला. आज ती आम्ही सांभाळली नसती तर तिथपर्यंत आजी माझी राहिलीच नाही. बरोबर आहे. व्यवस्थित सांभाळली आणि त्याची नातू सुना नातवंड सगळ्यांनी व्यवस्थित तिला सांभाळली आणि खूप प्रेमल. माझी लहान मुलं दोन्हीची मी खूप व्यवस्थित म्हणजे सांभाळली. पालनपोषण तिच्याच हाताखाली जास्त करून झालंय, म्हणून माझी आजी खूप चांगली आहे. ठीक आहे, धन्यवाद आहे. धन्यवाद. चला सेलिब्रेशन फोटोशूट वगैरे झालेला आहे आणि मस्त जेवायला बसलोय. मटन आहे. हो
चला जेवण वगैरे झालंय आणि निघतोय घरी जायला. कपडे बदलतोय, बाईकवर जायचे कपडे घालतोय. तर चला आयोला आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. व्लॉग कसा वाटला आणि तुम्ही जर टाईम मिळाला तर कमेंट बॉक्समध्ये आयोला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. तर व्लॉग एंड करूया. व्लॉग मोठा झालाय, नक्कीच आठवणीसाठी नक्कीच मी मोठा टाकणार आहे. बरोबर ना रोहित? मस्त आठवणी असतात ना, त्या कट करून चालत नाही. तेच फॅमिली मुमेंट्स ते प्रत्येकाला वाटतं की माझा पण आला पाहिजे, माझा आला पाहिजे. सगळंच जेवढा ठेवता येईल तेवढा ठेवल तो. बघू एडिटिंग नंतर येईल तुमच्यापर्यंत ब्लॉग तेव्हा. आणि आपला 777 स्टुडिओज चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. सॉंग्स वगैरे येत असतात तिथं पण आपण काय ना काय करत असतो. फोटोग्राफीचं काय असेल तर सांगा. चलो, नाव समोर दिलेलं असेल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया. शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकाया. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.